नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। तर होमगार्डची भरती निघालेली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर होमगार्ड भरती कधी निघाली आहे, तर निघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची भरती निघाली आणि तुमचे जे फॉर्म आहे 15 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे चालू होतं ऑनलाईन पद्धतीने आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि तुम्हाला या वेबसाईटवर फॉर्म भरत आहे। तर तुम्ही खाली बघू शकता https महाराष्ट्र CDHG government.in MHG एनरोलमेंट फॉर्म PHP या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे। तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे। ग्राउंडवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर या होमगार्ड भरतीची जाहिरात सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवणार आहे आणि पूर्ण जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो हे संपूर्ण होमगार्डची जी जाहिरात आहे। तर आजच मित्रांनो हे जाहिरात आलेली आहे होमगार्ड भरतीची, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तर यामध्ये काही पगार वगैरे तुम्ही बघू शकता। होमगार्डना देय भत्ते, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो। तसेच प्रशिक्षण काळात 35 खिसा भत्ता व 100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायती भत्ता दिला जातो, ठीक आहे। तर होमगार्डची तुम्ही हे माहिती वाचून घ्या, ठीक आहे। त्याचबरोबर होमगार्ड भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास पाहिजे। तुम्ही 10वी पासवरच फॉर्म भरता येते आणि वयोमर्यादा आपलं 20 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे। 20 ते 50 वर्षाच्या अंदर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ज्यांचं वय 20च्या वरती आहे त्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे। 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या भरतीमध्ये। आणि यामध्ये उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते आणि छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि तुम्हाला कागदपत्र जे लागणार आहे, तर रहिवासी पुरावा लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, मतदान ओळखपत्र लागणार आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र लागणार आहे, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारणकरिता असलं तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरीकरिता असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, एवढं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, तुमचं डायरेक्ट मैदानी चाचणीवर सिलेक्शन होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे चांगली भरती तुमच्यासाठी आहे, कारण की काही काही ठिकाणी असं होतं की ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड असते तर त्या विद्यार्थ्याची लेखी परीक्षा नसते। तर असं जे आहे काही काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही, कारण की काही काही विद्यार्थ्यांचं फिजिकल तर आउट ऑफ असते पण त्यांची लेखी परीक्षा नसते, त्यामुळे ते विद्यार्थी कटते। तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली ही सुवर्ण संधी आहे। तर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही, मैदानी चाचणीवरच तुमचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 2 इव्हेंट आहे यामध्ये, एक गोळाफेक आणि 1600 मीटर रनिंग। तर 1600 मीटर रनिंग हे 20 मार्कासाठी आहे। तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण आणि 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण, 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण, 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण भेटणार आणि 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण भेटणार आहे आणि 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 2 गुण आणि 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु या ठिकाणी तुम्हाला जे 0 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर बघितलं तर 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे। तर 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण भेटणार आहे आणि 2 मिनिट 50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट सेकंदापेक्षा कमी आले तर 22 गुण आणि 3 मिनिटापेक्षा सेकंदापेक्षा जास्त तर
3 मिनिट 0 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण आणि 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण भेटणार आहे आणि 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण, 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण आणि 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 4 गुण आणि 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिटपेक्षा कमी आले तर 2 गुण. तर एवढं यामध्ये ग्राउंडमध्ये तुम्हाला मार्क्स दिले जाणार आहे. त्याचबरोबर आपण गोळा फेकता जर बघितलं तर 8.50 मीटर जर तुम्ही त्यापेक्षा जास्त गोळा फेकला तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहे आउट ऑफ. 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला या ठिकाणी 9 गुण भेटणार आहे. 7.30 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 7.90 मीटरपेक्षा कमी तर 8 गुण भेटणार आहे. तर तुम्ही हा चार्ट बघू शकता. तर दोनच इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे. महिला उमेदवारांसाठी जर आपण बघितलं तर महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गोळा फेकला तर 6 गुण महिला उमेदवारांना भेटणार, 10 गुण भेटणार आहे आणि 5.50 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 6 मिनिटपेक्षा कमी जर फेकला तर 8 गुण महिला उमेदवारांना भेटणार आहे. 5 मीटर किंवा जास्त किंवा 5.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 6 गुण भेटणार आहे. 4.50 मीटर किंवा जास्त 5 मीटरपेक्षा कमी तर 4 गुण, 4 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 4.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 2 गुण, 4 मीटर किंवा कमी तर एवढा जर असेल तर 0 गुण तुम्हाला दिले जाणार आहे. तर मैदानी चाचणीवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे होमगार्ड या भरतीमध्ये. तर मैदानी चाचणीचा या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे. तर डायरेक्ट तुमचं ग्राउंडवर सिलेक्शन होणार आहे. ज्यांना हायेस्ट मार्क्स पडणार आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की NCC झालं, ठीक आहे. तर हे प्रमाणपत्र वगैरे लागणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता. तर एवढे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटू शकते. तर हे संपूर्ण जाहिरात होमगार्ड भरतीची बघू शकतो की 15 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म चालू होता. 31 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि ह्या वेबसाईटवर तुम्हाला भरायचा फॉर्म, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांची भरलेले व सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिपटावा. त्याचबरोबर मराठीमधील नाव उमेदवारांना स्वतः पेनाने लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये, ठीक आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या सूचना ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचून घ्या, ठीक आहे. त्याचबरोबर पहा अंतिम गुणवत्ता या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर पहा तर चांगली ज्या विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघालेली आहे. तर कारण की मेन म्हणजे यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे. तर सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा ग्राउंड असते. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून आली आहे होमगार्डची भरती, ठीक आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे जे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मलासुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामधून मुलं बघत आहे, ठीक आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेगवेगळे अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.